नमस्कार, परतूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी सध्या मोहोळ मतदारसंघातलं जे काही पुजवाडी गाव आहे त्या पुजवाडी गावामध्ये मोहोळ मतदारसंघामध्ये आपण पाहायला गेलं तर तशी दुरंगी लढत त्या ठिकाणी सुरू आहे। विद्यमान आमदार आहेत यशवंत माने, ते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माहितीच्या माध्यमातून घड्याळावरती निवडून लढवत आहेत। आणि समोरच्या बाजूला पाहिलं तर तुतारी या चिन्हावरती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हे राजूभाऊ खरे हे निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत। नेमका त्यांचा मतदारामध्ये कसा प्रतिसाद आहे त्याच पद्धतीनं क्षीरसागर सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। सध्या पुजवाडी या मुख्य चौकामध्ये आहे। नेमका मतदारांचा आता कल काय असणार आहे, कोण यांच्यापर्यंत येऊन गेले, विद्यमान आमदारांनी काय कामं केली ते काय त्या ठिकाणी नमस्कार काय पुजवाडीत हो तुतारीचं काय तुतारी काय इथे विषय नाही महाराष्ट्र तुतारी गाजली ना आख्या महाराष्ट्रात पुजवाडीत नाही गाजत नाही गाजत हो पुजवाडीत तुतारी गाजत नाही म्हणते ते वाजत नाही काय त्यांनी सांगितलं तेच खरं। तुम्हाला काय वाटतंय? मला त्यांच्यावर माझा निर्णय असं असतंय काय राव? हो घड्याळ बरं, कोण आहेत घड्याळे आमदार? यशवंत माने। बरं, कसं आहे काम, काय एक नंबर काम काय काम आहे एक नंबर? रस्ते केलेत, गावाचा विकास केलाय, बरं पाणी रस्ते केलेत। बरं, किती वर्षापासून प्रलंबित होतं? 5 वर्ष 5 वर्षापासून एक काम जी आता झाली ही किती दिवसापासून राहिली? 5 वर्ष झाली काम, ह्याच्या आधी येत नव्हतं। झालीच नव्हती हो ह्या 5 वर्षातच झाली, ह्याच्या आधी कामं झाली, त्या काळातच कामं झाली सगळी। बरं, आता तसं पाहायला गेलं तर गेल्या वर्षी जी निवडणूक झाली त्या गावाने एकाच मताने लीड दिली हो, आम्ही सांगताना सांगितलं होतं एकच मत देणार म्हणून, आम्ही एक मत शिल्लक देणार म्हणून सांगितलं आणि एकच दिलं गावाला। एकच दिलं। आता काय ठरवलं? यावेळेस 90% देणार की तात्याला आम्ही मतदान वाढीतलं 90%? हो 90% देणार। किती मतदान आहे गावात? गावात 1800 मतदान आहे। बरं, 1800 मतदान आहे आणि झालं तर साधारण 1500 आसपास मतदान होईल सगळं होईल। आणि अहो त्या तुतारीला मतदानच इथं होत नाही। असं कसं? होय बघा, पवारला मानणार पश्चिम महाराष्ट्र सगळा अहो बघा इथं बघा काय इथं कामाचा माणूस आहे। बर, कामच तसं आहे त्या माणसाचं, काम होत साहेब आणखी काय लोक आहेत हो त्यांच्या खाली बसला इकडे काय काय सभा झाली यशवंत तात्याची। सभा झाली हो झाली का? कोण सभेला? सभेला प्रश्न मालक होतं, यशवंत तात्या होतं, बर, राजू गावडे, रतिला गावडे, मोहन गावडे, बर, इकडे नेते मंडळी सगळी इकडे होती मग सगळी पूर्ण म्हणजे तात्याच मागायची नाही तशी काय हो काय पुजवाडी मध्ये परिस्थिती सध्या इकडे? एक नंबर कोणाला? घड्याळाला। घड्याळ तुतारीचं काय? तुतारीला काय ते फिरणार मागणार त्याचं काम आहे, त्यांना बी अपेक्षा आहे, त्यांना बी अपेक्षा आहे, बर ते होणार आता काय घड्याळाला घड्याळ दंग होणार बघू त्या ठिकाणी काय सगळे कार्यकर्ते घडायचे हो नमस्कार हो हो नाना काय बोल नाही ती निवांत बसला इकडे बरोबर काय निवडणूक सुरू आहे द्या काय निवडणूक सुरू आहे द्या चालू दे। बरं, कसं आहे वातावरण काय इकडे? एक नंबर कुणाला? यशवंत 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 माने सगळे यशवंत काय मागणं हो यशवंत मानेच काम चांगलं आहे। बर, कामाचा माणूस आहे, विकासाचा माणूस आहे, कुठल्या म्हणजे असा माणूस आहे की कुठलंही राजकीय पुढारी न पाहता कुठल्याही पक्ष असो सगळ्याची कामं करणारा माणूस आहे यशवंत तात्या। जात धर्म कुठलीही जात न पाहता, धनगर आला तर तेवढीच किंमत, मराठा आला तर तेवढीच किंमत, मुस्लिम आला तर तेवढीच किंमत, किंवा दलित आला तर तेवढीच किंमत, माळे आला तर तेवढीच किंमत, अशा सर्व समाजाला घेऊन चालणारा नेता आहे। सर्व समाजाने मिळून तात्याला निवडून द्यावे। यशवंत माने हा विकास पुरुष आहे। बर, आणि इकडे मग तुतारीचं काय काय चाललंय? तुतारीच काय काहीच नाही विषय तुतारी काहीच नाही. गावात वनवे झाले, 5 कोटीपेक्षा जास्त निधी गावाला दिलेला आहे। बर, गावाची लोकसंख्या फक्त 2000 आहे, 5 कोटीपेक्षा जास्त 10 कोटी यशवंत माने निधी देते आणखी तुतारीच म्हणते ती तुम्ही आता 5 कोटीवर लगेच नाही विषय 5 कोटीच नाही। गाव आजपर्यंत आमचं तालुक्यातलं शेवटचं गाव आहे, त्या गावाच्या आजपर्यंतच्या राजकीय नेत्यांनी जेवढा निधी दिला नाही तेवढा तात्याने 5 वर्षात निधी दिलेला आहे। तुतारी घड्याळाचा काय विषय नाही, फक्त व्यक्तिशमत पडणार आहे, व्यक्तिशमत संपर्क तात्याचा घराघानी एक लहान मुलगा सुद्धा तात्याला आज पुजवाडीत ओळखतो। आमदार म्हणून कोण ओळखत नाही तात्याला इथं, आमदार म्हणून कोण ओळखत नाही, तात्या म्हणते सगळे लोक, तात्या म्हणून 2 वर्षाचा लहान मुलं तात्या म्हणते आमचा तात्या भाव वडील ह्या सगळ्या ह्याच्यात बघणार त्यामध्ये. मग इकडे तुमचं 17 गावात कसं होईल वातावरण काय? वनवे तात्या
घड्याळ पुढे नाही तुतारीचा पुढे तात्याने उडून आले जमा येतात फक्त आता लीड बघायचा किती फक्त लीड मोजायचं नाही ती इशारा घेतलेलं नेता इथं. बरं, खरं तर ह्या लोकांच्या प्रतिक्रिया आहे 23 तारखेला या ठिकाणी निकाल लागणार आहे आणि त्यावेळेस निकाल होत असताना विजय झाला मात्र लीड मोजायचा आहे अशा इथल्या मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत. खरं तर छोटस गाव आहे मात्र या ठिकाणी विकास कामं झालं तसं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे. तरी आणखी या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेतोय आपण. नमस्कार. विधानसभेची निवडणूक सुरू आहे. पोजवाडीमध्ये आता कसं आहे वातावरण काय सध्या? तात्याचं वातावरण तात्याच तात्या म्हणजे कोण? यशवंत तात्या आमदार यशवंत माने. विकास काम विकास काम भरपूर दिसत नाही सगळे काम विकास तात्याची येते बर हो तात्या डोळे झाकून येते. कुठला पाहुणा? तरी का? वजवाडीचे वजवाडी मग इकडेच येते की वजवाडी पावसा चांगला बोलतो होय. वजवाडीत सुद्धा झालाय ना विकास काय नाही? तात्या फिक्स आहे मला 23 तारखेला समजून जाईल सगळं. 23 तारखेलाच लक्षात येईल. बरं तू तरीच काय इकडे काय तो तरीच काय नाही तो तरी ही झेंडा फिंड बघा. ओ झेंडा दाखवा जरा कॅमेरा तिकडे. ही झेंडा येतं ही झेंडा येतं हा ठीक आहे इकडे बी आहेत इकडे बी आहेत. हा मग तुम्ही नाही म्हणताय पाठीमागे पाठीमागे दाखवा कॅमेरा होय इकडे बघा पाठीमागे हा ताते हो त्याच चालतं ते. मना ताते सगळ्यांच्या बरं मग एवढी अटॅचमेंट कशा माध्यमातून तात्याची कामं चांगली आहेत. बरं त्याची कामं चांगली आहेत. बरं गावातली जी काही प्रलंबित कामं होती ती किती वर्षापासून प्रलंबित आणि पाठीमागच्या मला वाटते मला जसं कळतंय तसं तर एवढा निधी ह्या गावाला आला नाही. बरं आणि ह्या तात्याच्या काळात भरपूर निधी आलाय गावाला 2000 कोटीच्या पुढे निधी. म्हणजे रस्त्याची कामं झाली. आता समजा उद्या 23 तारखेला निकाल लागला हे निवडून आले तर ह्या विद्यमान आमदार म्हणून एक आमदार म्हणून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत पुन्हा? जशी ही आता ज्या पाठीमागच्या 5 वर्षात कामं केली ती अशीच पुढे 5 वर्ष कामं करावी. बरं आता मी सध्या जॉबला आहे मी पण गावाच्या बाहेर असतोय बरं पण तात्याबद्दल म्हणजे सांगायचं की गावाचा विकास होणं महत्वाचं आहे. गावचा हा. विकास. आणि तात्याकडून हा विकास असा चालू आहे. बरं तुम्ही सुशिक्षित दिसताय तरुण दिसताय. सुशिक्षित लोकांमध्ये गावचा विकास करत असताना रस्ते तर ठीक आहे रस्ते सोडून आणखीन काय आरोग्य बाबतीत आरोग्य बाबतीत असेल कोणाला आडलं नडलं असेल बरं प्रत्येकाला तात्याचा मदत आहे हात आहे त्या पद्धतीने ते तात्याच्या मदत आहे. त्यामुळे तर लोक आता सर्व तात्यासाठी पाठीमागे आहेत. होय. तुम्ही 5 मिनिटं पूर्वी आला तर मग समजलं असतं लोकांची गर्दी. बरं सभा झाली याची. सभा. तर दर्शक हो या होत्या फौजवाडी येथील मतदारांच्या प्रतिक्रिया. तर हे फौजवाडी गाव तसं पाहायला गेलं तर जे स्वर्गीय आमदार आहेत सुधाकर पंत परिचारक त्यांना हे मानणारं गाव होतं. त्या पद्धतीने परिचारक कुटुंबावरती हे गाव त्या पद्धतीने प्रेम करतं. आज या ठिकाणी परिचारकांनी सुद्धा काही वेळापूर्वी या ठिकाणी सभासद लोकांनी सांगितलं त्या सभेमध्ये परिचारकांनी सांगितले की परिचारक आणि यशवंत माने हे माहितीच्या माध्यमातून एकत्र त्या ठिकाणी काम करतात. त्यामुळे इथले जे गाव आहे ते गाव आता यशवंत माने यांना मताधिक्य देणार आहे का तुतारीचा खरेच त्या ठिकाणी वाढणार आहे का तो आपल्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार. दत्ता मानेसह बालाजी पोरे, न्यूज फौजवाडी.